आज आपण अशी एक मस्त भन्नाट भाजी बनवणार आहोत जिच्यातून आपल्याला भरपूर लोखंड भेटतंय. अरे हा खरंच. आणि विटॅमिन्स पण. कोणती भाजी आहे? अशी झटपट, टेस्टी, पौष्टिक आणि थंडीमध्ये एकदम हेल्दी की जिच्याने शरीराला आपल्या लोखंड, आयर्न, विटॅमिन्स सगळं काही मिळतंय. अशी पालकाची मस्तपैकी हिरवीगार भाजी बनवणार आहोत. चला तर मग वाट कसली बघताय? घेतले छानपैकी हिरवेगार पालक, छानपैकी जुडी तोडली आणि अशी मस्तपैकी त्याची पानं साईडला काढलीत आणि दांडी त्याच्या काड्या साईडला काढून घेतल्या आहेत. छानपैकी सगळेच्या सगळी पूर्ण जुडी मस्त निवडून घ्यायची अशी बघा. एकदम ताजी ताजी भाजी होती, छान. म्हटलं चला तर मग मस्तपैकी आपण भाजी बनवूयात. घोटून बनवतात की नाही मस्त, आपण तशी गावठी स्टाईलने बनवणार आहोत घोटून पालकाची भाजी. त्यासाठी पालक छानपैकी सगळे हे बघा असं निवडून घेतलाय. नंतर छानपैकी तो कट 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 करत कट करायचा आहे मस्तपैकी. सबको तो बहुत पसंद आएगी ये सब्जी. अरे रियली 100% करके तो देखो, अरे खाके तो देखो, बहुत अच्छे बनती है. चलो, सगळी भाजी छानपैकी अशी कट करून घेतली आहे. त्याआधी ती स्वच्छ धुवून घेतली होती आणि नंतर आपण ती थोडीशी उकडून घेणार आहोत. पालकाचं काय काय बनवता येतं माहिती आहे का? किती पदार्थ आहे. पालकाची आपण सुक्की भाजी देखील बनवू शकतो कांदा वगैरे घालून. पालकाची भजी बनवू शकतो, पालक पुरी बनवू शकतो, पालक पराठा बनवू शकतो आणि मस्तपैकी आपण गावठी स्टाईलने पालकाची घोटून एकदम घट्टपैकी अशी मस्त भाजी बनवू शकतो. तीच मस्त भाजी आपण आता बनवणार आहोत आणि भाकरीसोबत तर एक नंबर लागते. कशी लागते माहिती आहे? बाजरीच्या भाकरीसोबत एकच नंबर, किंवा ज्वारीच्याच जरी तुम्ही खाल्लं तरी एक भारी एकदम लागते. तर छानपैकी आपण सगळा हा पालक चिरून घेतला आहे आणि छान असं उकडायला ठेवला आहे. त्यामध्ये ही हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घातली आहे. मी थोडी भिजत घातली, नाही घातली तरी काही म्हणजे कारण नाही त्याचं की भिजत घातलीच पाहिजे असं. त्यामध्ये ती छानपैकी शिजवून जाते. त्यानंतर त्यामध्ये त्याच वाटीच्या प्रमाणाने शेंगदाणे पण घातले. आता तुम्ही नंतर पण शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये एकत्र घालू शकतात, पण मी आत्ताच घातले. एकत्रित मस्तपैकी असं गरा गरा इकडून तिकडून एकत्रित छानपैकी मिक्स करायचे. हे बघा, जरा तुम्हाला वाटेल की पातेलं खूपच छोटं घेतलं की ओ भाजी बाहेर चालली, पण तसं काही नाही आहे. जरा पातेलं छोटंच, खरंच छोटं झालं आहे. त्यानंतर हे बघा घेतलं आहे मस्तपैकी लसूण. आता तिकडे भाजी आपली ही उकळती आहे, तोपर्यंत छानपैकी आपण भाजीच्या फोडणीची तयारी करूयात. त्यासाठी छानपैकी लसूण सोलून घेतला आहे. हे बघा इकडे भाजी पण चांगली शिजली आहे. मस्त आपण त्यातलं एक जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून घेऊयात. हे बघा हे सगळं मस्त गाळून घेणार आहोत. ही वरती भाजी तयार. हा हा कसल्या वाफा निघतायत. खायला इतकी सुंदर आणि चविष्ट लागते मंडळी, एकदम भन्नाट आणि टेस्टी. आता थंडीच्या दिवसामध्ये भूक पण छान लागते जास्त, हो की नाही? आणि पौष्टिक आणि हेल्दी खाल्लं की मग काय, तब्येत आपली मेंटेन असते आणि मुलांची आणि घरच्या सगळ्यांचीच. त्यासाठी असं छान छान हेल्दी पौष्टिक बनवलंच पाहिजे. हे बघा डाळ पण छानपैकी शिजली आहे. बघा डाळ मी तर काही खूप वेळ भिजत घातली नव्हती, पण हरभऱ्याची डाळ तरी देखील छानपैकी भिजली आहे. त्यानंतर मी एका प्लेटमध्ये लसूण घेतला आहे, हिरवी मिरची घेतली आणि छानपैकी मिक्सरला ते बारीक केलं आहे. ते साईडला ठेवलं आहे प्लेटमध्ये. आणि हे जरा मिश्रण आपल्याला गार झालं आहे. आता शेंगदाणे, हरभऱ्याची डाळ आणि पालक जे आपण उकडून एकत्रित मिक्स केलं आहे ते मिक्सरला छानपैकी आपण फिरवून घेणार आहोत. म्हणजे ते एकजीव होतं आणि छानपैकी भाजी घट्ट होते. तुम्ही फक्त नाही केलं तरी चालेल, डिपेंड्स ज्याच्या त्याच्यावर, पण आपण मस्तपैकी अशी भाजी बनवणार आहोत घट्ट. हे बघा छानपैकी हे सगळं एकजीव होतं, एकत्रित होतं. मुलांच्या पोटात पण हे सगळं छान जातं बघा, एकदम एकत्रित मस्त. आणि भाजी घट्ट होते आणि चवीला खूप सुंदर लागते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. सगळेजण आता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते बनवण्याची, पण असं पण कधीतरी बनवून बघा, एकदम मस्त गावठी स्टाईलने. आणि हे बघा छान मिक्सरमध्ये मी सगळं ते काढून घेतलं आहे. मिक्सरचं भांडं पण स्वच्छ पाणी टाकून धुवून घेतलं आहे. ते जरा साईडला ठेवूयात. इकडे लसूण, हिरवी मिरची, एक थोडंसं आलं वगैरे घालायचं. जसं पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपण तिखट बनवू शकतो, पण मी जरा मिडियमच केलं कारण मुलं खूप तिखट खात नाही. मग छानपैकी एकत्रित फोडणीची तयारी केली. पातेलं ठेवलं, त्यामध्ये तेल घातलं. तेल तडाडलं की थोडंसं जिरे मोहरी घालायचीच, कारण ते तर सगळ्यात मेन पाहुणे आहेत. त्याच्याशिवाय तर कशाला चवच नसते, हो की नाही माझं?
छानपैकी जिरे मोहरी घालायचं आहे. ते तडतडलं की आपण आलं लसूण हिरवी मिरचीची जी पेस्ट केली आहे ती छान याच्यामध्ये टाकायची आणि मस्त परतून घ्यायची. चांगली परतून घेतली की मग पोट दुखत नाही, जुलाब लागत नाही. हिरवी मिरचीने कोणाला त्रास होतो पण मग छानपैकी परतून घेतली तर नाही होत. हे बघा. आणि थोडं जाडं भरडं केल्यामुळे 1-2 असं लसणाचे तुकडे पण दिसत आहेत बघा. एकदम चवदार लागतात खायला. त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे. नाही घातली तरी चालेल पण मी घालते. आणि एकत्रितपणे छान मिक्स करायचं. हे बघा, हा असला ठेच्यासारखं दिसतंय की पटकन खावाचं वाटतंय, हो की नाही? एकदम मस्त. त्यानंतर सगळं जे आपण एकत्रित मिश्रण केलं होतं मिक्सीला ते यामध्ये टाकून द्यायचं आहे. वरती चवेपुरतं मीठ घालायचं आहे आणि एकत्रितपणे हे बरबट मस्तपैकी गरगट गोल 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 मिक्स करायचं आहे आणि उकळू द्यायचं आहे छानपैकी. अशी चव लागते. वाव, मस्त. त्यासाठी आपण आज खूप छान मेनू बनवणार आहोत. पालकाची भाजी, बाजरीची भाकरी आणि मस्तपैकी इंद्रायणीचा राईस. हा एकदम पोटभर जेवण आणि चवदार आणि टेस्टी. बघा, भाजीची एकदम मस्तपैकी भाजी, एकदम पातळ नाही, काही नाही. त्याच्यामध्ये मी जास्त एक्स्ट्रा पाणी पण नाही घातलेलं आणि काही नाही, पण घट्ट आणि मस्तपैकी भाजी आपली झाली आहे तयार. बघा, उकळती, एकदम चवदार. बघूनच तोंडाला पाणी सुटतंय. आणि मस्तपैकी इंद्रायणीच्या भातासोबत असली मस्त लागते, काय सांगू. आता यासोबत खायला तर चवदार काहीतरी पाहिजे की नाही, हो की? मग भाजी तर काय नुसती खाणार नाही. त्यासाठी मस्तपैकी आपण भाकरी बनवतोय. पण हे पीठ फ्रेंड्स मी ज्वारी आणि बाजरी एकत्र दळून आणलेलं पीठ आहे. तुम्ही ज्वारीचंच भाकरी करू शकता किंवा बाजरी, डिपेंड्स ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. पण मी एकत्रितच छानपैकी एक मिक्समध्ये दळून आणते ज्वारी बाजरी. त्याची मिक्स आपण भाकरी बनवतोय. मस्तपैकी ते असं कच्चा एकत्रित मळून घ्यायचे, म्हणजे भाकरी तुटत नाही, चिरत नाही. एकदम छानपैकी पीठ मळून घेतल्यानंतर कच्चा. हे बघा, तुम्हाला ज्वारीची आवडत असेल ती करा, बाजरीची आवडत असेल ती करा, किंवा चपातीसोबत देखील छान लागते. पण म्हटलं आज काहीतरी मस्तपैकी एकदम गावाकडचा मेनू बनवूयात. आवडीने पण खातात आणि थंडीचं जरा बाजरी ज्वारी खाल्लेलं कधी तब्येतीसाठी हेल्दी असतं. मुलं पण आवडीने खातात गरम गरम. त्यामुळं मी काही भाकरी आणि काही चपाती असं बनवलं आहे. कारण मुलं कधी खात नाहीत, कधी खातात. जसं वाटेल, मूड असेल तर खातात, नाही तर नाही खात. हे बघा, छानपैकी मऊ असं मस्त पीठ मळून घेतलं आहे. भाकरीचं खाली पीठ घालायचे आणि छानपैकी भाकरी थापून घ्यायची आहे. तुम्ही पातळी करू शकता, जाड करू शकतात, मीडियम करू शकतात. पण आता भाकरी म्हटल्यावर ती थोडी तरी जरा जाड असतेच की, हो की नाही? तिकडे तवा छानपैकी गॅसवर तापायला ठेवला आहे. तवा कडकडीत गरम मस्त झाला की ही आपली भाकरी जाणार तव्यावर आणि खरपूस भाजली की आपण छानपैकी घेणार आहोत सर्व करून. हे बघा, मस्त अशी भाकरी टाकायची, त्यावर टाकायचे पाणी. आता कोणी काय करतं, बाजरीचं भाकरी करताना किंवा ज्वारीची भाकरी करताना कोंबट पाणी घेतं, गरम पाणी घेतं असं म्हणतात. पण मी काही घेतलेलं नाही. मी जे नॉर्मल आपलं पाणी आहे तेच घेतलं आहे. गरम वगैरे करून नाही घेतलेलं. तुम्हाला तसं जमत असेल तर तुम्ही तसं करा. पण भाकरी काही माझी तुटलेली वगैरे नाही आहे, जरी गरम पाणी घेतलं नाही तरी पण. आता प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. मी अशी बनवली. हे बघा, ज्वारी बाजरी मिक्स असल्यामुळे थोडी ती पांढरी वाटते आणि बाजरीची भाकरी कशी दिसते तशी पण दिसते. खायला पण एकदम मस्त लागते, चवदार. ज्वारी पण पोटात जाते आणि बाजरी पण जाते. हे बघ, गॅसवर असं छानपैकी भाजून घेतलं आहे. गावाकडं असतं तर मस्त चुलीवरती खरपूस भाजली असती. तुम्ही पण कशी बनवतात नक्कीच सांगा. चुलीवरच्या भाकरीची तर टेस्ट एकच नंबर असते. छानपैकी चारही बाजूंनी गोल अशी सगळीकडे भाकरी मस्त भाजून घ्यायची आहे. आणि मस्तपैकी गरमागरम आपली पालकची घोटून भाजी आणि भाकरी तयार आहे. त्याबरोबर तुम्ही ठेचा, हिरवी मिरचीची चटणी किंवा लाल मिरचीची मस्त चटणी मस्तपैकी तोंडी लावू शकतात. हे बघा, आपलं राईस, भात आणि भाजी आणि भाकरी. आणि मी एक्स्ट्रा चपाती पण केल्या आहे म्हणून तुम्हाला इथे एकच भाकरी दिसत असेल. हे आपलं रेडी आहे. चला तर मस्तपैकी आपण सर्व करून घेऊयात आता ताटामध्ये. त्यासाठी छानपैकी भाजी घेतली आहे बघा. असल्या मस्त वाफा निघत आहेत, बघूनच तोंडाला पाणी सुटतंय. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा.
आणि कशी झाली ती नक्की सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका हो. त्यासाठी थोडी पैसे लागतात का आपल्याला. जरा दुसऱ्याला पण कसं छान वाटतं लाईक शेअर सबस्क्राईब केलं म्हणजे. छान छान व्हिडिओज बनवायला मोटिवेशन मिळतं. हे बघा भाकरीला पण छानपैकी पापुद्रा आलं. हे बघा दिसतंय वरतूनच एकदम. आणि मुलांना पण छान गरमागरम खूप आवडते. हे बघा लाल मिरचीचा ठेचा आहे, यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे. मस्तपैकी भाकरी, पालकाची भाजी, इंद्राणीचा राईस आणि ठेचा. मस्तपैकी आपला भारी मेनू, थंडीतला हेल्दी आणि एकदम पौष्टिक तयार आहे. सगळ्यांनी नक्कीच ट्राय करा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. चलो बाय बाय, टेक केअर.